तर पालकमंत्री नितेश राणेंच्या या धाडीनंतर स्थानिक जुगाड्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय आणि वाहत्या मटका जुगार अड्ड्यांवरती पोलिसांचा यथोचित छापा टाकण्याची अपेक्षा वाढली आहे। तर ज्यांनी हा छापा टाकलेला आहे ते स्वतः सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नितेशजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आणि धडाडीनं केलेल्या कारवाईचं खरोखर स्वागत करायला हवं। घडलं असं होतं नितेशजी, रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला मी सोशल मीडिया आपला फॉलो करत होतो, त्या फॉलो करत असताना तुम्ही केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ सगळ्यात आधी त्या ठिकाणी अपलोड झाला। पालकमंत्री महोदय, कणकवलीतील मटका बुकी सेंटरवर झालेल्या या धाडीनंतर काय संदेश देणार आहात महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी अवैध जुगार सुरू आहे त्या सगळ्यांना? बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे महायुतीचं सरकार हे अतिशय पारदर्शक आणि भ्रष्टाचार विरोधी हे सरकार आहे। आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी असे असंख्य वेळी उदाहरणं समोर आणलेली आहेत, जिथे अवैध धंदे असो किंवा अतिरेकी कारवाई असो किंवा नक्षलाईट कारवाई असो, त्या सगळ्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री आहोत। म्हणून ज्या मार्गावर आमचे आदरणीय मुख्यमंत्री चालतायत त्याच मार्गावर चालण्याचं काम आमच्यासारख्या मंत्र्यांनी करणं अपेक्षित आहे। बरं, आता काल झालेली जी कारवाई होती, मी आपल्याला सांगतो विशालजी, हे वारंवार मी 18 जानेवारी 2025 ला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नाव घोषित झालं। त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी वारंवार पोलीस यंत्रणेला सांगतोय की आपण आमच्या जिल्ह्यामध्ये होणारा अवैध मटका जुगार, गांजा विक्री असो, गोवा दारू असो किंवा वाळू चोरू, ह्या सगळ्या गोष्टी बंद करा। आणि मी वारंवार हेही त्यांना सांगत होतो की त्या सगळ्या बाबतीची सगळी माहिती आमच्याकडे आहे। बरं, याचं तुम्ही बंद करा, याचं आम्हाला बंद करायला लागेल। असे 8 ते 9 महिने मी सातत्याने पोलिसांबरोबर बैठका घेत होतो, त्यांना वारंवार सांगत होतो। आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा बाजूला असल्यामुळे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार सोप्या पद्धतीने येऊ शकतात याची जाणीव आम्ही या जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून आम्हाला आहे। आणि म्हणून वारंवार पोलिसांना यंत्रणा सांगत असताना मी हेही त्यांना सांगायचो की बाबा, तुम्ही आपल्या खात्याचे मंत्री किंवा प्रमुख हे आदरणीय मुख्यमंत्री आहेत, तुम्ही तुमच्या कृतीमुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होऊ शकतं। हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पण जेव्हा मला दिसत होतं की ते काहीच करायला तयार नाही, म्हणजे गांजा मारणाऱ्याला पकडायचं पण गांजा विकणाऱ्याला पकडायचं नाही आणि तुटपुंज काहीतरी कारवाया दाखवायच्या खुश करण्यासाठी। पण आता काल जो घेवारे नावाचा व्यक्ती आम्ही जो पकडला, तो तिकडचा फार मोठा मटक्याचा व्यापारी आहे। आता त्या एकाला पकडल्यामुळे यांच्या सगळ्यांचं सगळं नेटवर्क उद्ध्वस्त खालच्या लोकांचं झालेलं आहे। साहजिक आहे। आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून जी माझी भूमिका अतिशय स्पष्ट होती, त्याच अनुसार मी काल कारवाई केली। मी हेही सांगितलं ही माझी फक्त सुरुवात आहे, याचा अवैध धंदे त्यांनी बंद करावे, याचं मी त्यांच्यापर्यंत मी पोहोचीन आणि मी बंद करून टाकीन। मला सगळी ह्याची यातून पूर्ण माहिती आहे जी मी पोलिसांना पण दिलेली आहे। म्हणून पोलिसांनी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग लागेल असं कुठलंही कृत्य करू नये। आणि मी कालच्या घटने घडल्यानंतर त्यांनी ह्या पुढच्या सगळ्या कारवाया वेळेत करावेत आणि आमचा जिल्हा अवैध धंदे मुक्त, गांजा मुक्त, ड्रग मुक्त, बीफ विक्री मुक्त हे करावं, एवढं आव्हान मी माझ्या पोलीस खात्याला इकडलं केलेलं आहे। बरोबर आहे नितेशजी, एका बाजूला आपण आवाहन करताय, खरं तर कालचा आणखी एक जो व्हिडिओ आम्ही दाखवला की पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला भाग पाडण्यामागील मुख्य कारण काय होतं आणि भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया कशा नियमित ठेवल्या जाव्यात असं आपल्याला वाटतं। म्हणजे पोलीस सतर्क असले तर असे अवैध जुगार अड्डे चालणारच नाहीत। बघा, असं आहे, शेवटी हे इच्छाशक्तीवर सगळ्या गोष्टी असतात। आज देशाचे गृहमंत्री अमित शहाजी असो, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असो, त्यांची इच्छाशक्ती आहे की या देशामध्ये नक्षलाईट मुक्त किंवा संपावं नक्षलाईट कारवाया। त्याच्यामुळे आज बघा आपल्या देशामध्ये नक्षलाईट कारवाया हा शून्यापर्यंत आलेल्या आहेत। माझं म्हणणं आहे प्रत्येक खात्यातल्या अधिकाऱ्यांनी
अशाच पद्धतीची इच्छाशक्ती ठेवली की मी माझ्या जिल्ह्यामध्ये असलेले अवैध धंदे, या पद्धतीची दारू विक्री सगळी बंद करणार. हा, मी तुम्हाला बोलतो विशालजी, काहीच अशक्य नाही. खरंय खरंय. अधिकाराच्या इच्छाशक्तीवर सगळ्या गोष्टी असतात. आता काल मी पोलिसांना विचारलं, अधीक्षकांना विचारलं, अहो दुपारी 4 वाजता दुपारी एवढ्या खुलेआम पद्धतीने मटका लावला जातोय, आकडे लावले जात आहेत आणि पोलिसांना याची कल्पना नाही. मी 2 ते 3 महिन्या अगोदरच या संबंधित गेवारे बद्दल मी स्वतः कणकवली पोलीस स्टेशनला माहिती दिलेली. अच्छा. तरी कारवाई करायची नाही. आणि आम्हाला लोकप्रतिनिधी आणि आम्हाला मोठं ज्या जनतेने केलंय त्यांच्या आयुष्याबरोबर खेळायला आम्ही कोणाला देणार नाही. बरोबर, तुम्ही योग्य भूमिका नितेशजी त्या ठिकाणी मांडलेली होती. मात्र पालकमंत्र्यांना याची माहिती मिळते, पोलिसांना माहिती नसेल, यावरती शंका उपस्थित होते. नितेशजी, या अवैध जुगार अड्ड्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि तिथले जे सर्वसामान्य नागरिक असतात त्या लोकांमध्ये कोणतं सहकार्य अपेक्षित आहे असं तुम्हाला देखील वाटतं? बघा, स्थानिक प्रशासनाला सगळ्या गोष्टीची माहिती असते. फक्त कुंपण शेत खातं असल्यामुळे ना, त्याच्यामुळे काही झारीतले शुक्राचार्य असतात जे स्वतःच्या स्वार्थीपणामुळे जिल्ह्याची बदनामी करतात, राज्याची बदनामी करतात आणि पोलीस डिपार्टमेंटची बदनामी करतात. बरोबर. मी आजही बोलतो, मी पूर्ण पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करत नाही, पण त्याच्यातले काही सडके जे आंबे आहेत, ज्यांना या सगळ्यांच्या जोरावर जे स्वतःचे घर चालवतात, त्यांनी एक विसरलं पाहिजे की एक विसरू नये की त्यांना जे काही युनिफॉर्म दिलाय ना, हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेला आहे. बरोबर आहे. नागरिकांनी पण या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क राहावं. 12-12, 13-14 वर्षाची मुलं आज या मटक्याच्या जुगार याच्यामध्ये घुसलेली आहेत. ऑनलाईन गेमिंगच्या निमित्ताने आज लहान लहान मुलं आज आत्महत्या करतायत. तर या सगळ्या, अगर आपल्याला देशाला, राज्याला, आम्हाला आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढे घेऊन जायचं असेल तर या सगळ्या बाबतीमध्ये 0 टॉलरन्स आम्हाला ठेवायलाच लागेल. नाहीतर काय करायचंय तो विकास, अगर आमची तरुण पिढीच अगर बाद होत असेल तर काय करायचंय तो विकास, कुठे कशाला द्यायचा आम्ही रोजगार. म्हणून या बाबतीमध्ये आज जे मी काय दाखवलं ते फक्त ट्रेलर आहे विशालजी. येणाऱ्या काळामध्ये अगर माझ्या जिल्ह्यामध्ये हे बंद झालं नाही तर दर आठवड्याला मी असे धाड टाकीन. जोपर्यंत पोलीस हे बंद करत नाही तोपर्यंत मी गप्प वाचणार नाही. बरोबर आहे नितेशजी, आणि तुमची जी ही मोहीम आहे त्यामध्ये आम्ही देखील आपल्या सोबत आहोत. कारण एक धडाडीचं पाऊल तुम्ही उचलून पुढची पिढी बर्बाद होऊ नये यासाठीचे जे प्रयत्न करताय ते खरोखर वाखाणण्याजोगे आणि तुमच्या या कार्याला खरोखर सलाम करावा तितका कमी आहे. धन्यवाद नितेश राणेजी, तुम्ही आमच्या सोबत या संदर्भात बोललात आणि चर्चा केलीत त्यासाठी. धन्यवाद. जय महाराज. तर एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती पाहिली तर एका बाजूला जातीय सलोखा आणि त्या गोष्टींवरती चर्चा होत असताना दुसरीकडे पालकमंत्री म्हणून नितेश राणेंनी केलेली कारवाई, आज दिवसभरातील महत्त्वाचे स्पॉटलाईट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होतो. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. वाशिमचा